उभारीला देव बैसले सुहासने
उभारिला हाता उभारिला हाता उभारिला हाता उभारिला हाता हा जगी जानवी माता जगी देवा बैसारे सिंहासनी देव बैसले सिंहासनी जगीदा नवीन माता जगीदा नवीन माता उभारिला हाता उभारिला हाता उभारिला हाता उभारिला हाता जगी जानवी माता जगी जानवी माता देवा बैसले सिंहासनी देवा बैसले सिंहासनी जगी जानवी माता जगी जानवी माता देवा बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी 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 आल्या याचका धनी याचका होय धनी आल्या याचका होय धनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका
आलयाचे काय ध्यान आलयाचे काय या जगा उभारिला हात जगे जाणविली मात देव बैसली सिंहासनी
आल्या याचकासी होय धनी. एकाच्या कैवाडे उगवे बहुतांची कोडे. देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय धनी. दोही ठाई तुका नाहे पडू देत तुका. देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय धनी. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संदांजिया. त्यांच्या कृपादारे कथेचा विचार. त्यांच्या कृपादारे कथेचा विचार. कृपादारे कथेचा विचार. त्यांच्या कृपादारे कथेचा विचार. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. समचरण सरोजं सांद्रणी लांबुदाभं. जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानं. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं. सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. लोकाभिरामं रणरङ्गधीरं. राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. काय माझी वाणी मानेल संतांसे. रंजवू चित्तासी आपुल्या. आत्मरूप गणेशु स्मरण. सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे. जयांचे नि आठवे शब्द सृष्टी अंगवे. सारस्वत अगवे जिवेसी. वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुख म्हणे. रस होते ओळंगणी अक्षरासी. भावाचे अवतरण अवतरविते निज खून. हाताचडे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय. जय हृदय गो सोनी ठाय. तय एवढे भाग्य होय उन्मेषासी. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अवेर. विठ्ठल विठ्ठल उभारिला हात जगे जानवली मात. देव बैसले सिंहासनी आल्या याचकासी होय धनी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणात असा उत्कृष्ट अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांनी भगवान परमात्म्याला निर्गुणाचं सगुण केलं आणि सगुण परमात्मा विठेवर उभा केला आणि विठेवर उभा केल्यानंतर लोक भक्त त्या भगवान परमात्म्याची आराधना करू लागले, नामचिंतन करू लागले. देव ही प्रसन्न होऊ लागला.
त्यांना ज्या ज्या गोष्टी आहेत त्या प्राप्त होऊ लागल्या. ही जगद्गुरु तुकोबाराय लोकांना हात वर करून सांगतात, विठ्ठल आजची जी सेवा आहे ती नैमित्तिक सेवा आहे. निमित्ताला धरून जी सेवा केली जाते तिला नैमित्तिक सेवा म्हणतात. निमित्त तुम्हाला ज्ञात आहे. आज आपल्या पिंपरी या गावामध्ये श्री संत बाळूमामाचा मंदिराच्या कळसारोहण त्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम आहे. ज्यांच्या हातून हा कळस बसवलेला आहे ते हरिभक्त परायण चिमनगिरी बाबा रामनाथ संस्थान तपोवन यांच्या हस्ते कलशरोहण बसलेला आहे. मला ज्यांच्याकडून ही आजची सेवा प्राप्त झालेली आहे ते आमचे भाऊजी आदरणीय संतोष बिरुदेव पारेकर, विठ्ठल बिरुदेव पारेकर या दोन पुत्राच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. सेवेसाठी उपस्थित गावातील भजनी मंडळ, बाहेर गावाहून आलेली पाहुणे भजनी मंडळ, हरिभक्त परायण गोविंद महाराज मुळे, सुदर्शन महाराज रुपनर, तसेच कृष्णा महाराज सोळंके, मृदांगावर ज्यांची साथ आहे ते हरिभक्त परायण विश्वजित महाराज खोडवे आणि आपल्या गावातील हरिभक्त परायण ज्यांची आपल्याला या कार्यक्रमाला जास्त मदत साथ लाभलेली आहे ती माऊली महाराज, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सुंदर अशी त्यांची माईक सिस्टीम आहे. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित श्रोतृवर्ग म्हणून माता पिता हा देखील वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल. आज तसं जर पाहिलं तर आज या पारेकर परिवाराच्या कुटुंबातील सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा हाचा दिवस आहे. का? त्याचं कारण सांगतो. तुम्ही आम्ही एक दिवस जाणार आहोत, कारण या मृत्यू लोकाचा नियम आहे. ज्याला जन्म निश्चित आहे त्याला मृत्यू सुद्धा निश्चित आहे. गीता सांगते, जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यते न त्वं सुचितुमर्हसि. हा जो जीव आपल्याला प्राप्त झालेला आहे तो आपापल्या पाप पुण्यानुसार आपल्याला जीव प्राप्त होतो. एखाद्याला जनावराचा जन्म प्राप्त होतो, एखाद्याला झाडाचा जन्म प्राप्त होतो. तो कशामुळे? तुकोबाराय म्हणतात मागलच्या जन्मानुसार आपल्याला जीव प्राप्त होतो. भोगी कळू येते मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते. पण असं नाही, जीव जन्माला येतो पण त्याला जावा मात्र निश्चित लागतं. कारण ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात. ज्ञानोबाराय म्हणतात या देहाला तुम्ही प्राप्त झालात ना मग तुम्हाला नक्की जावं लागणार. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया जिया परी. महाराज म्हणतात इथं आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. एखादा बाप असतो तो आपल्या मुलासाठी काय करतो, 10-20 एकर 25 एकर शेती इस्टेट कमावून ठेवतो, बंगले बांधून ठेवतो, त्याच्यासाठी गाड्या घेऊन ठेवतो, नोहे धन कमावून ठेवतो. पण तोच मुलगा आपल्या वडिलांचं वर्षश्राद्ध अर्थात 10वं घालेल याची शाश्वती सांगता येत नाही. पण आज मात्र या पारेकर परिवाराने संकल्प केलेला होता मंदिर बांधण्याचा. तो संकल्प आज पूर्ण झालेला आहे. नोहे त्यांच्या इथून पुढे येणाऱ्या ज्या पिढी आहेत, पुढची पिढी आहे, ते मात्र ती पुढची पिढी या मंदिरामध्ये आल्यानंतर बाळूमामाचं दर्शन घेतल्यानंतर कायम त्यांच्या लक्षामध्ये ह्या पिढीचा हयात पिढींची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांच्या भाषेत बोलायचं जर झालं तर ही त्यांची उत्तम कीर्ती आजरमर राहणार आहे. आजरमर उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे.
तुकोबारा म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. पुढची येणारी जी पिढी आहे ती अभिमानाने म्हणे आमच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधून ठेवलं. ती पिढी असं म्हणणार नाही माझ्या वडिलांनी माझ्यासाठी 10 एकर शेती कमावून ठेवलेली आहे, जमीन घेतलेली आहे, त्यांनी घर बांधलेलं आहे, ही ती कधी म्हणणार नाही. पण मंदिरात आल्यानंतर ते नक्की म्हणणार आमच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल, महाराज त्यांनी हा त्यांच्यासाठी करून ठेवलेला एक प्रकारचा ठेवा आहे. एक हिंदीमध्ये तुलसी कबीर जींचा एक धोवा आहे. कबीरजी म्हणतात सूरत से बड़ी कीरत बिना पंख उड़ पाए, सूरत तो जाती रही कीरत कब न उड़ जाए. सूरत म्हणजे हे गुजरात मधील शहर, ते सूरत नाही बरं का. हा मानवी देह, हे 3.5 हाताचं शरीर, ह्याला सूरत म्हटलेलं आहे. ह्या शरीराला जर आपल्याला सिरसाळाला न्यायचं असेल तर ऑटोवाला बसवाला 20 रुपये 30 रुपये घेईल. पण कीर्ती, ह्या शरीराची कीर्ती त्याला नेण्याची गरज नाही, ती आपोआप शिरसाळ्याला जाईल, नव्हे दिल्लीपर्यंत जाऊन येईल. सूरत तो जाती रही कीरत कभी नाही जाऊ. सूरत आपली कीर्ती ही कायम टिकून राहणारी आहे. आज जो संकल्प पूर्ण केलेला होता तो आज संकल्प आज त्यांचा पूर्ण झालेला आहे. आज बाळूमामाचं मंदिराचं काम अर्थात मंदिर पूर्ण झालेलं आहे. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये, हरिभक्त परायण चिमनगिरी बाबा यांच्या उपस्थितीमध्ये हे बाळूमामाचं मंदिर पूर्ण झालेलं आहे. कलशही स्थापन झालेला आहे, पूर्णत्वाला गेलेला आहे. परमार्थात याला पूर्णत्व म्हणतात. मंदिराचा कळस बसला की मंदिर पूर्ण झालं. घराचा पूर्णविराम होत नसतो महाराज. घर तुम्ही 3 मजली बांधा, घर 4 मजली बांधा, आणि ज्या वेळेस घराची वास्तुशांती असते त्यावेळेस तुम्ही गावकऱ्यांना, पाहुणे रावळ्यांना आमंत्रित देता, अहो आमची वास्तुशांती आहे, तुम्ही या आमच्या वास्तुशांतीला. पंचपक्वानाचं भोजन केलेलं असतं, थाटमाट केलेला असतो. पाहुणे मंडळी येतात, बसतात, जेवतात, आणि जेवण झाल्यानंतर म्हणतात का हो तुम्ही 3 मजले मस्त बांधले, पण ज्या खिडक्या आहेत ना, खिडक्या ते जरा दुसऱ्या बसवायच्या होत्या हो, हे प्लॅस्टिकच्या बसवल्या, तुम्ही जरा काचाच्या बसवायच्या पाहिजे होत्या. आता एवढं घर बांधलं म्हणल्यानंतर तुम्ही काय करा, एसची बसवा. आणि कोणी म्हणतं का हो संडास बाथरूम लय लांब केले. प्रत्येकजण काही ना काही उणीव काढतात, त्याला पूर्णत्व म्हणता येणार नाही. मंदिराचं पूर्णत्व कळस झाला की त्याचं पूर्णत्व कोणीही बोलणार नाही. पूर्णत्व कळस काय म्हणतात, मंदिराचं बांधकाम झालं, कळस बसविला की त्याला पूर्णत्व प्राप्त होतं. हे पूर्णत्व, हे कळस कशाला म्हणतात, ज्याच्या पुढे काहीच राहत नाही, काहीच करण्याची गरज नाही, त्याला म्हणतात कळस. आणि हा कळस बसवण्याचा अधिकार फक्त 2 व्यक्तीला आहे, एक ब्रह्मचारी आणि एक संन्यासी महात्मे. दोघालाच कळस बसवता येतो, कारण त्यांच्या पुढं काही जिथं पूर्णत्व आहे त्याला म्हणा परमार्थ. विठ्ठल विठ्ठल. तसं आज आपण या ठिकाणी आहोत, पण आपली उद्याची गॅरंटी सांगता येत नाही. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैशी ययाची स्थिती लासत जाय क्षण क्षणाप्रती, म्हणून यया ते म्हणते अश्वत्थोहा. जसं आज शरीर आहे तसं उद्या राहील का सांगता येत नाही महाराज. जसं लहानपणी शरीर असतं तसं तरुणपणात शरीर नसतं, जसं तरुणपणामध्ये शरीर असतं तर तसं म्हातारपणी शरीर नसतं. जसं लहानपणी शरीर असतं, एखादा मुलगा वाटावर थांबलेला आहे, येणारे जाणारे लोक म्हणतात किती सुंदर मुलगा आहे, त्याला उचलून घेतात, त्याची पप्पी घेतात. आणि तोच मुलगा मोठा झाला, म्हातारा झाला, आपण म्हणतो का बाबा तुम्ही सारखं धावपळ करत असता, थांबा मला तुमची पप्पी घ्यायची, म्हणतो का? आपण कधीही म्हणत नाही. का? कारण नासत जाय क्षणोक्षणाप्रती, उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे, रूप वाढता ते नासे, रूप वाढता ते नासे. उपजता बरे दिसे रूप वाढता ते नासे, रूप वाढता ते नासे, रूप वाढता ते नासे.
उपजता बरे दिसे रूप वाढता तेनाचे रूप वाढता तेनाचे रूप वाढता तेनाचे उपजता बरे दिसे रूप वाढता तेनाचे रूप वाढता तेनाचे रूप वाढता तेनाचे. महाराज म्हणतात उपज जातात ती बरी दिसे. जेव्हा जन्माला आलत ना त्यावेळेला चांगलं वाटत होत, पण हे राहणार नाहीये, नाचणार आहे. शरीर थकलेलं आहे. शरीर थकल्यानंतर महाराज त्याला व्यवहारामध्ये संसारामध्ये किंमत राहत नाही. संसारामध्ये कुठपर्यंत किंमत असते? जोपर्यंत हातामध्ये पैसा आहे, सत्ता आहे, तोपर्यंत व्यवहारात किंमत असते. एकदा का सत्ता संपली, आपले इंद्रिय थकून गेले की आपल्याला व्यवहारातली सर्व आपली किंमत कमी कमी होत जाते. नाही किंमतच राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात, महाराजांचं प्रमाण आहे, जोवरी चळन गा तोवरी मनते माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळणी आला बागोल आजा, कैसा विपरीत झाला तुझी देह भेदुजा. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बाबा, आता माझा दृष्टी दे पांडुरंगा माय बाबा, जवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आगाजा. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे, सत्ता आहे, संपदा आहे, तोपर्यंतच माणसाला सलाम आहे, त्यालाच मान्यता आहे. एकदा का शरीर थकलं की आपला मुखाम गायच्या गोठ्यात विठ्ठल विठ्ठल. अहो, ज्या वेळेला हा जीव आईच्या गर्भामध्ये होता त्यावेळेला जीवाला दुःख प्राप्त होऊ लागलं. त्यावेळेला जीव देवाला प्रार्थना करू लागला, अरे देवा फार त्रास होतोय, आईच्या गर्भामध्ये फार त्रास होतोय. आईनं सपक भाजी खाती सोडून आई तिखट भाजी खाती, त्याचा मला फार त्रास होतोय. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, एकदम उघडत आहे आणि आई एकदम थंड पाणी पिते. एकदमच त्या गारव्याचा मला त्रास होतोय. देवा मला हे गर्भवासाच्या दुःखातून मला एकदा बाहेर काढ. एक वेळ करिया दुःख वेगळे दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी. एक वेळ करिया दुःख वेगळे दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी, दुरिताचे जाळे उगवणी. अरे देवा एक वेळ रे, एक वेळ, एक वेळ, एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवा ह्या गर्भवासामध्ये मला फार त्रास होतोय. तुकोबाराय म्हणतात गर्भवासाचं दुःख फार आहे, फार. काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणा क्षणा ध्यातसे. अरे देवा मला या दुःखापासून वेगळं कर. देव जरा त्या बालकाची प्रार्थना ऐकत बर का. त्या बालकाला आईच्या उदरातून बाहेर काढतो आणि ते बालकाने प्रार्थना केली असते, देवा मला या बंधनातून एकदा मुक्त कर आणि बाहेर आल्यानंतर तुझी मी प्रार्थना करीन बर का.
घरातून बाहेर आल्यानंतर प्रार्थना करतो का? तो प्रार्थना करत नाही, तो संसारामध्ये गुंतल्या जातो. त्याचं एकच असतं, आपल्याला मुलं बाळ व्हावेत, आपला हा प्रपंच वाढावा. वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान, वाढावे संतान. गृही व्हावे धनधान्य, 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 गृही व्हावे धनधान्य. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. तो देवाला विसरून जातो आणि संसारामध्ये गुंतल्या जातो. त्याची एकच इच्छा असते, काय? ल्यावे खावे बरे, असावे सदैव, हेची करी हाव संसारी. पण महाराज किती संसार केला तरी काय आहे महाराज? दुःख आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दुजे जौ जौ गडे, तव तव संसार भय जोडे, हे देव आपले नि तोंडे बोलती वेगळी. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या संसारामध्ये तुम्ही कितीही कष्ट करा, शेवटी दुःख आहे. या संसारामध्ये तुम्हाला सुखाची गोष्ट मात्र कधी कानावर येणार नाही, कधीच येणार नाही. अशी तुम्ही गोष्ट कधी ऐकलेली आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कधीच तुमच्या गोष्ट सुद्धा कानावर येणार नाही. मनोनी मृत्यूलोकी सुखाची कहाणी, ऐके जेल कोणाच्या श्रवणी, कैसी सुख निद्रांतरुणी इंगळाचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुख नावाची गोष्ट कधीही तुमच्या कानावर ऐकायला सुद्धा येणार नाही, मिळणार सुद्धा नाही हो. जर या प्रपंचामध्ये सुख असतं तर जपी लोक, साधू, मुनी, संन्यासी यांनी संसार सोडला असता का? इथेच राहिले असते. नाथ महाराज भागवतामध्ये सुंदर वर्णन करतात. नाथ महाराज म्हणतात, प्रपंच जरी सुख जोडे, तरी सेवित का गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे, तरी ते वेडे का म्हणावे. ते वेडे आहेत का? ते वेडे नाहीत महाराज, आपण वेडे आहेत, कारण आपण गुंतलो गेलेलो आहेत. तसं पाहिलं तर हा संसार वृक्ष कसा आहे? याचे मूळ वर आहेत आणि पाला फळ खाली येतं. असा हा उलट्या खोपडीचा हा संसार आहे. ज्ञानेश्वर आपलं गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. ऊर्ध्वमूल मदशाख मश्वथम प्राहुरव्यम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद सवेद वेद. असा दुःखरूप असणारा संसार, या संसारामध्ये लोक रात्रंदिवस काय करतात? सायास करतात, पण भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाहीत. विठ्ठल विठ्ठल रात्रंदिवस कष्ट करतात, पण संसार सोडायला तयार नाहीत. तुकोबारायांच्या मनामध्ये खंत वाटू लागली. तुकोबाराय म्हणतात, हे लोक आडराणाने धावत आहेत, त्यांचा उद्धार कसा व्हायचा? तुकोबाराय लोकांना सांगू लागले, अहो बाबा, नामचिंतन करा, त्याच्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. एक जण म्हणू लागला, का हो जगद्गुरु तुकोबाराय, तुम्ही असं किती दिवस लोकांना सांगणार? नामचिंतन करा, त्याच्याशिवाय तुमचा उद्धार होणार नाही. तुकोबाराय म्हणतात, मी त्याच्यासाठी वैकुंठाहून इथं आलेलो आहे. वैकुंठाहून आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी.
महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे. कोणतं कारण व जगद्गुरु तुकोबाराय? महाराज म्हणतात आडराणी भरली जग. हे जग आडराणामध्ये प्रविष्ट झालेले आहेत. हे लोक अज्ञान अंधकारामध्ये जीवन जगत आहेत, अज्ञानामध्ये जीवन जगत आहेत. यांचा उद्धार झाला पाहिजे हो. मग तुम्ही म्हणाल महाराज हे जगद्गुरु तुकोबाराय जर वैकुंठाहून या ठिकाणी आले असतील तर जगद्गुरु तुकोबारायांनी नेमका कोणता मार्ग दाखवला, इथं येऊन केलं काय? तर महाराजांनी एक मार्ग दाखवला, तो म्हणजे नामचिंतन रूपी मार्ग दाखवला. जगद्गुरु तुकोबाराय लोकांना मार्गदर्शन करू लागले. अहो नामचिंतनाची वाट तुम्ही धरा, अर्थात नामचिंतन तुम्ही करा. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसे भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसे भेटे पांडुरंग भरवसे भेटे पांडुरंग. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे. तुम्हाला मी भरवसा देतो, या वाटेने चालल्यानंतर तुमचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण काही काही वाटा असतात, त्या वाटेने गेल्यानंतर आपण निश्चित मुकामाला पोहोचत नाहीत. त्या वाटेने जर आपण सरळ गेलो, दिसायला एकदम चांगली वाट, देखणी वाट दिसते, आणि त्या वाटेने जर आपण चालायला लागलो तर ती वाट कुठं नेते? येड्या बाबळीकडे नेते. त्या वाटेने जायचं नाही, अशी वाट धरायची की त्या वाटेने आपण निश्चित आपल्या मुक्कामाला पोहोचलो पाहिजेत. मग तुकोबाराय लोकांना नामचिंतनाची वाट धरायला सांगतात, आणि त्या वाटेने गेल्यानंतर तुमचा निश्चित उद्धार होईल असंच ही जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. कारण तुकोबाराय म्हणतात अन्य वाटेने तुम्ही जाऊ नका. अन्य वाटा या कलियुगामध्ये क्षय पावलेल्या आहेत, त्यांना रोग झालेला आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधना उचित विधी विधान घडे न घडे सर्वथा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे उचित विधी विधान. अन्य वाटा अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन. अहो कलियुगामध्ये अन्य प्रकारचे साधन सांगितलेले आहेत, अन्य प्रकारचे साधन सांगितलेले आहेत. त्यामध्ये तीर्थयात्रा साधन आहे, योग साधन आहे, नामचिंतन हे साधन आहे. अन्य प्रकारच्या साधनांनाही आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. योग साधना आहे, योग साधना आपल्यासारख्याला करणं कठीण आहे का महाराज? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग फार कठीण आहे. पाहे योगाची आवटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भाग आला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात योग म्हणजे फार कठीण आहे. त्याच्या वाटेने जरी गेलं तर मनुष्याला ते सहन होत नाही, एवढा योग कठीण आहे. योगाने आपल्याला आपण भगवान परमात्मेपर्यंत जाऊ शकतो, पण फार कठीण आहे. योग करण्यासाठी, त्या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला अष्टांग योग करावा लागतो. त्यासाठी यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा मग समाधी शेवटी. मग तुम्ही सांगा हे आपल्याची होईल का? कीर्तनात आपल्याला 2 तास बसणं शक्य होत नाही, आणि अष्टांग योग करण्यासाठी कितीतरी काळ त्या ठिकाणी बसावं लागतं, हे शक्य नाही. पण नाम चिंतन हे केल्यानंतर मात्र हे आपल्या सहज करण्यासारखं आहे असं महाराज सांगतात. पण लोकांचं मात्र त्याच्याकडे लक्ष नाही, लोक मात्र ऐकायला तयार नाहीत. तेव्हा तुकोबाराय म्हणतात तुम्हाला देहाचं या किती महत्व सांगू. अहो भगवान परमात्म्याने देह कशासाठी दिलेला आहे? देवी दिला देह भजना गोमटा, किंवा तुकोबाराय म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भोरग. तुकोबाराय म्हणतात अहो भगवान परमात्म्याने तुम्हाला हात दिले, पाय दिले, कान दिले, डोळे दिले, की तू का दिले? तुमचा संसार करण्यासाठी दिले नाही.
कारण जो जी गोष्ट करतो त्याचा त्यामध्ये काहीतरी फायदा असतो. मग देवाने विचार केला, ह्याला आपण निर्माण केलेला आहे, ह्याला आपण हात कान पाय डोळे सर्व इंद्रिय दिले आहेत का? देवाला वाटलं माझं भजन करेन. मग तुम्ही सांगा, देवाने ज्याच्यासाठी आपल्याला हा देह दिलेला आहे, नरदेह दिलेला आहे, मग त्याच्यासाठीच आपण उपयोग केला पाहिजे का नाही? पावसाळ्याचे दिवस होते, काही लोक गावातून शिरसाळ्याला बाजाराला गेले, दिवसभर बाजार केला, संध्याकाळी गावाकडे निघले की पाऊस आला. त्यातला एक जण म्हणला, असं भिजत जाण्यापेक्षा छत्री घेऊन जाऊ. दुकानात गेला, दुकानदाराकडे गेला, दुकानदाराला म्हणला, हो दुकानदार, मला अशी छत्री दाखवा, तिला कधीच काय झालं नाही पाहिजे. दुकानदाराने दाखवली 300 रुपयाची छत्री आहे. तो दुकानदाराला म्हणला, हो दुकानदार, पैसे जरा जास्त लागू द्या, पण मला अशी छत्री द्या, तिला कधीच काय झालं नाही पाहिजे. दुकानदाराने 500ची दाखविली. तो दुकानदाराला म्हणू लागला, हिच्यापेक्षा भारी दाखवा. दुकानदाराने 5000ची छत्री त्याच्या पुढे ठेवली आणि सांगितलं, बाबा माझी पण एक आट आहे, ही 5000ची छत्री आहे, तिला कधीच काय होणार नाही, पण आट अशी आहे, तिला फक्त पावसात भिजू द्यायचं नाही आणि उन्हात न्यायचं नाही. मग का उपयोग आहे का त्या छत्रीचा? हा आपल्याला हा नरदेह भगवान परमात्म्याने दिला आहे, पण याचा जर या देहातून जर भगवान परमात्म्याचं जर भजन होत नसेल तर या छत्री रूपी देहाचा उपयोग काय? काही उपयोग नाही. विठ्ठल लोकांना या देहाचं महत्व समजावून सांगू लागले, तरी लोक मात्र नामचिंतन करायला तयार नाहीत. तुकोबाराय म्हणले, अरे युग 4 आहेत. कृतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुग आहे. या 4 युगामध्ये जर भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर विविध प्रकारची साधना करावी लागायची. कृतयुगामध्ये जर भगवान परमात्म्याला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ध्यान करावं लागायचं. त्रेतायुगामध्ये जर भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर यज्ञ करावा लागायचा. यज्ञ केल्यानंतर भगवान परमात्मा प्रसन्न व्हायचा आणि त्या भक्ताला दर्शन द्यायचा. द्वापार युगामध्ये जर भगवान परमात्म्याला प्रसन्न करून घ्यायचा असेल तर त्याची पूजा करायची आणि पूजेने तो भगवान परमात्मा प्रसन्न करून घ्यायचा. प्रसन्न झाला की त्या भक्ताला दर्शन द्यायचा. पण कलियुगामध्ये मात्र आपल्याला एवढी खडतर तपश्चर्या साधना करण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्ही या ठिकाणी येऊन निस्ते जरी बसले आणि मुखाने नाम चिंतन जरी केलं, माझी करावे कीर्तन तेने नारायण तेने नारायण तुकोबारा म्हणतात, कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भीती. अहो जगद्गुरु तुकोबारा लोकांना देहाचं महत्व समजावून सांगतात, युगाचं महत्व समजावून सांगतात. आता तरी लोकांच्या ध्यानात यायला पाहिजे का नाही? पण लोकांच्या मात्र ध्यानात नाही. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारा विचार करतात, यांना एवढं सांगतोय आपण जीव तोडून, तरीही लोक ऐकत नाहीत. त्यावेळेला तुकोबारांना राग आला आणि रागाच्या भरात तुकोबाराय बोलून गेले, किती सांगू तरी नाही कटी बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. खाली बसलेले श्रोते म्हणतील, महाराज जे शिव्या देतात ते संत कसले, ते महाराज कसले असे म्हणतील लोक. पण तसं नाही महाराज. जो संतांना राग जो येतो आहे
तो संतांनी राग आपल्या सामान्य जीवाकडून उष्णा घेतलेला आहे. आपण उष्ण कधी घेतो? ज्यावेळेला आपल्याकडे नसल्यावर आणि त्याची अत्यंत गरज असल्यावर आपण काय करतो? उसरा घेतो. आपल्या घरी अचानक पाहुणे आल्यानंतर आपण काय करतो? आपली आई म्हणते, बाळा जा आणि शेजारच्या काकूकडून काय आण, साखर आण, थोडं दूध आण, जा. सांगतो ना. आपल्याला अत्यंत गरज असल्यावर आपण तो घेऊन येतो. तसं जगद्गुरु तुकोबाराला जरा थोडं वाटलं, थोडा राग आणावा म्हणून राग थोडा आपल्या जीवाकडून उष्ण घेतला. तसं पाहिलं तर संतांच्या ठिकाणी आपला राग पाहायलाच मिळत नाही. संत हे शांतच आहेत. बघा नाथ महाराजांच्या जीवनातील उदाहरण प्रसंग घ्या. नाथ महाराजांच्या अंगावर तो एक यवन 108 वेळा महाराजांच्या अंगावर थुकला. परिणाम काय झाला का? महाराजांना राग आला नाही, उलट महाराजांनी त्याला प्रसाद द्याला आणि त्याला मुक्त केलं. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला. महाराज म्हणतात एवढा अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला. आता एवढा नाथ महाराजांना राग यायला पाहिजे का नाही? 108 वेळा तो ग्रहस्थ नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. 108 वेळा. अहो माणूस एखादा आपल्या शेजारून चालला आणि एखाद्या असं केलं की माणूस काय करतो? 2 गोटे उचलतो. पण नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा थुंकला. नाथ महाराज म्हणतात, बाबा तुझे माझ्यावर किती मोठे उपकार आहेत की तुझ्यामुळे मला गंगेचं 108 वेळा स्नान झालं. तुझे किती माझ्यावर उपकार आहेत बघा. आणि असे नाथ महाराज आहेत, एवढे शांत आहेत, त्यांना राग आला नाही. पण ज्या वेळेला नाथ महाराजांना कळतं, त्यांना देहाचं महत्व सांगितलं, युगाचं महत्व सांगितलं, नाम चिंतन करत नाही, त्यांना यांचा उद्धार कळत नाही, त्यावेळेला नाथ महाराजांना राग आला. रागाच्या भरात नाथ महाराज म्हणतात, अहो ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती घडत नाही, ज्यांच्या जीवनामध्ये संतांचं बाळूमामाचं नाव ज्यांच्या जीवनामध्ये येत नाही, ज्यांच्या जीवनामध्ये राम येत नाही, ज्यांच्या जीवनामध्ये विठ्ठल येत नाही, ज्यांच्या जीवनामध्ये कृष्ण येत नाही, त्यांचं जीवन म्हणजे पशुचं जीवन आहे. पशुचं भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला, कशाची वाढला. सट विना नेला पैसा नाही, पैसा नाही, सट विना नेला पैसा नाही. भक्ती विना पशु कशाची वाढला, पशु कशाची वाढला. भक्ती विना पशु कशाची वाढला, पशु कशाची वाढला. सट विना नेला पैसा नाही, सट विना नेला पैसा नाही, सट विना नेला पैसा नाही. नाथ महाराज हरिपटामध्ये म्हणतात, भक्ती विना पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. बघा नाथ महाराजांची किती भाषा आहे. नाथ महाराज एखाद्या संतांना, एखाद्या भक्तावर, एखाद्या व्यक्तीवर रागवायचं असेल तर त्याला काय म्हणतात? पशु म्हणतात. लय झालं तर मूढ म्हणतात. त्याच्या पुढे संत कधीही बोलत नाहीत वाईट साईड, कधीही बोलत नाहीत. कारण त्यांच्या ठिकाणी ते शब्दच नसतात आणि आपल्या ठिकाणी ते शब्द असतात. आपण जर आपल्याला कोणी काय म्हणलं तर आपण लगेच काष्टा खाऊन होऊ दे रे होऊ दे. नाथ महाराजांना बोलायचं जरी झालं, रागवायचं जरी झालं तरी काय म्हणतात? मूढ म्हणतात, मूर्ख म्हणतात. लय झालं तर पशु म्हणतात. ऐकत नसल्यावर पशु म्हणतात. एक मुलगा शाळेतून घरी रडत गेला आणि रडत गेल्यानंतर त्याच्या वडिलांना म्हणू लागला, अहो पप्पा ऐका, काय झालं? काय नाही, मला गुरुजींनी प्रत्येक विषयामध्ये 0-0-0 मार्क दिले आणि सर्व वर्गातल्या मुलांना पैकी मार्क दिले आणि मला फक्त 0-0 मार्क दिले. वडिलांनाही राग आला. वर्गातल्या सगळ्या मुलांना पैकी मार्क आणि माझ्याच मुलांना का कमी मार्क, का 0 मार्क? त्याचे वडीलही त्याच्यासारखेच आपण तसेच गुरुजीकडे शाळेमध्ये आले. गुरुजी
माझ्या मुलाला तुम्ही प्रत्येक विषयामध्ये 0-0 मार्क का दिले? गुरुजीनं सरळ सरळ सोप्या भाषेत सांगितलं, अहो याच्यापेक्षा कमी देता येत नाहीत, याच्यापेक्षा कमी देता येत नाहीत. अहो तसंच त्याचप्रमाणे संत जे असतात त्या संतांना बोलायचं जरी झालं तरी, एखाद्याला उपदेश करायचा जरी झाला, रागवायचं जरी झालं तर ते म्हणतात पशु मूड असं बोलतात, पण याच्या व्यतिरिक्त त्यांना बोलता येत नाही, अर्थात ते बोलू शकत नाहीत. विठ्ठल 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 हरा विठ्ठल सर्व लोकांची ही तळमळ जगद्गुरु तुकोबारायांनी लक्षात घेतली आणि तुकोबाराय म्हणू लागले, या लोकांना एका एकाला भेटून मी मार्गदर्शन करू लागलो, पण याचा काय असा परिणाम होत नाही. मग काय केलं पाहिजे? तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, उभारीला हात हात उभारीला हात उभारीला हात उभारीला हात उभारीला हात उभारीला हात उभारीला जगी जानविनी माता, जगी जानविनी माता, देव बैसले सिंहासनी, हा देव बैसले सिंहासनी, जगी जानविनी माता, जगी जानविनी माता, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, उभारीला हात जगी जानवली मात. कारण तुकोबाराय म्हणतात, या लोकांना मी प्रत्येकाला भेटू भेटू सांगू लागलो, अहो तुम्ही हे करा म्हणजे तुमचा उद्धार होईल, पण लोक ऐकायला तयार नाहीत. मग तुकोबारायांनी काय केलं, जिथे लोकांचा समूह असतो त्या ठिकाणी महाराज गेले, उभे राहिले आणि उभा हात करून लोकांना सांगू लागले, ऐका हो ऐका, असं सांगू लागले. त्यावेळेत एक जण उठलं आणि तुकोबारायला म्हणू लागलं, अहो तुकोबाराय, एवढा हात वर करण्याची काय गरज आहे? तुम्हाला बोलायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही उभे राहून सांगू शकता ना. तुकोबाराय म्हणतात, मीच उभा राहून जर सांगू शकतो उभा राहून, पण मी उभारून सांगू शकतो, पण मी उभारल्यानंतर, कारण पूर्वीच्या काळामध्ये काय माईक सिस्टीम नव्हती, मी उभा राहिल्यानंतर माझा आवाज विशिष्ट लोकांपर्यंत पोहोचेल, जास्त लांब जाणार नाही, जेवढे माझ्या जवळ आहेत तेवढेपर्यंत माझा आवाज पोहोचेल, तेवढ्यालाच मी सांगू शकेल. पण ज्या वेळेला मी वरी हात केला, त्या वेळेला जेवढे परिसरामध्ये जे जे लांब लांब लोक बसलेले आहेत, का वरी हात केला म्हणून ते माझ्याकडे पाहतील आणि त्या लोकांना असं वाटेल यांना काहीतरी सांगायचं आहे, यांना काहीतरी बोलायचं आहे, म्हणून ते लोक माझ्याकडे काय करतील, लक्ष देतील. म्हणून उभारीला हात जगी जाणवली मात, उभारीला हात म्हणून मी हात वर केलेला आहे. त्याचा एक हात वर करण्याचं ही एक कारण वरी हात केल्यानंतर त्या सर्व माणसं काय करतात, आपल्याकडे लक्ष देतात. ज्ञानेश्वर महाराजांनी एक नव्या अध्यायामध्ये ओवीमध्ये ऐका सांगितलेलं आहे, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ओ प्रवचनाला बसलेले, कीर्तनाला बसलेले सर्वांनी ऐका, किंवा नाथ महाराज सुद्धा म्हणतात, आवडे देवासी तो ऐका प्रकार, ऐका तुम्ही सर्वांनी ऐका असं म्हटल्यानंतर जे झोपलेली मंडळी होती ना, ते हळूच मानावरी करू लागली, ऐका. तसं जगद्गुरु तुकोबारांनी हात वर करून सांगितलं, उभारीला हात वर करण्याचं एवढं सामर्थ्य आहे की तुमचं लक्ष नसेल तर तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. बघा, आपण सर्व आळंदीला पंढरपूरला जाणारी सर्व मंडळी आहेत. ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला निघतो, तुकोबारायांचा देहूवरून पंढरपूरला निघतो,
निघाल्यानंतर संध्याकाळच्याला समाज आरती असते. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची तुकोबारांची पालखी थांबते, पालखी ठेवली जाते, त्यावेळेला सर्व दिंडे त्या ठिकाणी येतात आणि प्रत्येक दिंडीचं भजन चालतं. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, सारखे सगळ्या दिंडीचं एकच असतं, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पर सर्व दिंडीचं, सर्व दिंडी चालकांचं, सर्व दिंडीतल्या माणसांचं एका व्यक्तीकडे लक्ष असतं. ती व्यक्तीमध्ये जोपदार सर्व भजन करत असतो. लाखो समाज त्या ठिकाणी असतो, सर्व भजन करत असतात सर्व, आणि सर्वांचं लक्ष फक्त चोपदाराकडे असतं. एकदा का चोपदाराने काठी वर केली की अख्खा समाज शांत होतो, अख्खा समाज. पुन्हा चोपदार सांगत असतात, आओ ऐकलं का, हो हरवलेल्या जिन्सा, एक मोबाईल, एक तार, एक पिशवी, ज्याची असल त्यांनी तंबूर यावं आणि आपली ओळख पटून घेऊन जा. परत दुसरी एक सूचना देतात, काय, सापडलेल्या वस्तू, एक पकवान, एक आधार कार्ड, एक आधार कार्ड, एक चष्मा, असं तिथं फुकरतात. ज्यांच्या असतील त्यांनी ओळख पटून घेऊन जा. का, त्या चोपदाराच्या काठीमध्ये तेवढं वजन असतं महाराज. उभारीला हात, तसं जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, मी हात उभा केला आणि सांगू लागलो. एक जण उठलं आणि म्हणला, तुम्ही हात उभा केला आणि सांगू लागले, नेमकं काय सांगायचंय? हेच महाराज अभंगाच्या, देव बैसले सिंहासन, सिंहासन, देव बैसले सिंहासन, सिंहासन, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासन, देव बैसले सिंहासन, सिंहासन, देव बैसले सिंहासनी, सिंहासनी, देव बैसले सिंहासन. आल्या या चकात श्रीधरे, आल्या या चकात श्रीधरे, देव बैसले सिंहासन, देव बैसले सिंहासन. आल्या या जगात श्रीधरे, आल्या या जगात होणाधारी, देव बैसले सिंहासन, देव बैसले सिंहासन. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, देव बैसले सिंहासनी. आता भगवान परमात्मा सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. तुकोबारा लोकांना एकच गोष्ट सांगतात, हात वर करून एकच गोष्ट सांगतात, उभारीला हात जगी जाणवली मात. अहो जनतेतल्या लोकांना आव्हान करून सांगतात, अहो ऐका, देव सिंहासनावर बसलेले आहेत. आता आपल्याला काळजी करायची गरज नाही. श्री संत बाळूमामा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आता आपल्याला काळजी करायची गरज नाही, कारण आपल्यावर येणारं संकट, आपल्यावर येणारी जबाबदारी आता आपण बाळूमामावर टाकू, देवावर टाकू. देव या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आपल्याला काही करण्याची गरज नाही. फक्त त्यांच्यावर आपण त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना आपली खंत व्यक्त करायची. देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी होय धनी. आपण त्यांच्याजवळ ती खंत व्यक्त करायची आणि ती इच्छा आपली पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. एक ग्रस्त बाळू मामाकडे आला आणि मामांना म्हणला, मामा दुष्काळ पडलेला आहे, पाणी नाही, अन्नधान्य खायला नाही, फार आमच्या भागामध्ये फार दुष्काळ पडलेला आहे मामा, आणि त्यामध्ये माझ्या मुलीचं लग्न आलेलं आहे, मला काहीतरी पैसे हवे आहेत. आता मामांकडे गेला म्हणजे काय, मामा काय कुठे शहरामध्ये असतील का? मामा ही अशाच आरडाणामध्ये आपल्या माता मावल्या अर्थात मेंढी मावली तिला चारण्याचं काम करत होती.
तो ग्रस्त आला, मामांकडे आला, मामांचे पाय धरले. मामा, माझ्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. मामांनी सांगितलं, तू त्याची चिंता करू नको. मामाने एकदा त्या धरणी मायकडे पाहिलं, जमिनीकडे पाहिलं आणि मामा म्हणू लागले, धरणी माय, तुझं लेकरू संकटामध्ये अडकलेलं आहे, काहीतरी तू मदत कर. आणि मामा तसं म्हटले आणि मामांनी काठी घेतली, काठी जमिनीवर आपटली आणि ती थोडी माती निघली आणि माती निघली, त्यातूनच काही द्रव्य बाहेर आलं. ते द्रव्य घेतलं, मामाने त्या गृहस्थाच्या हातावर ठेवलं आणि सांगितलं, जा, तुझी जेवढी काय, तुला जेवढी गरज आहे तेवढे घेऊन टाक, जेवढे पैसे पाहिजे तेवढे घेऊन टाक. त्या वेळेला त्या गृहस्थाने आपल्याला जेवढे पैसे पाहिजे तेवढेच घेतले, बाकीचे मामांजवळ दिले. का? देव बैसले सिंहासनी, आल्या याचकासी होय धनी. जो कोणी या मामांकडे जो जो जाईल त्याची इच्छा मामा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. विठाल भगवान परमात्मा दयाळू आहे. तो सिंहासनावर बसलेला आहे, विराजमान आहे. त्यामुळे आपल्याला काही कुठेही जायची गरज नाही. एक वेळचा प्रसंग आहे, महाभारतातला प्रसंग आहे. द्रौपदीनेही देवाकडे याचना केली, अंतःकरणातून याचना केली. हो, महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू झालं. ते द्यूत कर्माचं युद्ध. द्यूतामध्ये पांडव सर्व संपत्ती हरणे, कौरवांनी ती संपत्ती जिंकली. त्यावेळेस तो धर्मराजा त्या दुर्योधनाला म्हणतो, दुर्योधना, आता आमची सर्व संपत्ती तू सर्व हिसकावून घेतलेली आहेस, अर्थात सर्व डावावर तू मिळवलेली आहेस, तू विजयी झालेला आहेस, आता आमच्याकडे लावायला काही शिल्लक नाही. त्यावेळेस तो दुर्योधन म्हणू लागला, एक गोष्ट तुमच्याकडे लावायला शिल्लक आहे. कोणती? तुमची बायको म्हणजे द्रौपदी राहिलेली आहे शिल्लक लावायला. द्रौपदी? हो. धर्मराजाने कोणताही विचार केला नाही, द्रौपदीला डावावर लावलं. आता जुगाराच्या पुढे माणसं काय काय करतील काही सांगता येत नाही. दारू, जुगार हे असे दोन व्यसन आहेत. दारू पाही मनुष्य बायकोचं मंगळसूत्र सुद्धा हिसकावून घ्यायला समर्थ असतो, तो घेण्याचा सुद्धा त्याचा प्रयत्न असतो. का? कारण व्यसन. तसं जुगारामध्ये ह्या धर्मराजाने द्रौपदीला डावावर लागलं, परिणाम तो डाव हारले, द्रौपदी त्यांची झाली. त्या दुर्योधनाने सांगितलं, जा प्रतिकामी, द्रौपदीला आपण जिंकलेला आहे, जा त्या द्रौपदीला तू घेऊन ये. द्रौपदी आता आपली दासी झालेली आहे. तो प्रतिकामी नावाचा सेवक पळत पळत द्रौपदीच्या महालामध्ये गेला आणि द्रौपदीला सांगू लागला, द्रौपदी, तुला सभेमध्ये तू आता जिंकलेला आहे, तुला डावावर लावलेलं होतं, तू आता दुर्योधनाची झालेली आहेस, तुला लावलेलं होतं डावावर, तुला आता यावं लागेल. त्या दुर्योधनाने तुला सभेमध्ये बोललेलं आहे, तू आता त्यांची दासी झालेली आहेस, तुला बोलवलेलं आहे. द्रौपदीनं नकार दिला, मी सभेमध्ये येऊ शकत नाही, मी एकंबरा अस्मी, अहम रजस्वला अस्मी, मी एक वस्त्र धारण केलेली नारी आहे, मी रजस्वला अवस्थेमध्ये आहे, मी आता येऊ शकत नाही. द्रौपदीने यायला नकार दिला. तो प्रतिकामी नावाचा सेवक आला, दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, ती द्रौपदी यायला तयार नाही, द्रौपदी येत नाही. त्यावेळेला त्या दुर्योधनाने दुःशासनाला आमंत्रित केलं, दुःशासना, जा त्या द्रौपदीला घेऊन ये. असं केल्यानंतर तो दुःशासन निघाला, द्रौपदीच्या महालात आला आणि द्रौपदीने त्यावेळेला तीच सांगितलं, अहम एकांबरा अस्मी, अहम रजस्वाला अस्मी. दुःशासना, मी आता सभेमध्ये येऊ शकत नाही, कारण मी एक वस्त्र धारण केलेले नारी आहे, मला तू सभेमध्ये घेऊन जाऊ शकत नाहीस. त्यावेळेला तो दुःशासन म्हणू लागला, अगं, तुला आम्ही डावावर जिंकलेला आहेस, तू आतापर्यंत त्यांची होतीस, पण आता आमची झालीस, आता तू आमची दासी झालेली आहेस, आता आम्ही तुझे मालक झालेलो आहोत. मग मालकाच्या इच्छेचा प्रश्न, दासीनं काय करायचं ते. चल, द्रौपदी यायला तयार नाही. त्या दुःशासनाने द्रौपदीचे केस धरले आणि फरफडत सभेमध्ये आणलं. सभेमध्ये आणल्यानंतर सभा भरलेली आहे. त्या सभेमध्ये अनेक मोठे मोठे महान योद्धे बसलेले आहेत. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, कर्ण, अनेक त्या ठिकाणी सभा भरलेली आहे. मोठ्या सभेमध्ये अनेक जण बसलेले आहेत. कोण कोण बसलेले आहे?
भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय अश्वत्थामा विकर्णश्च सोमदत्ति सतैवच अन्येश्च भवशुरा मदर्तेक्त जीवितः शस्त्र सगट ते योद्धे त्या ठिकाणी बसलेले आहेत. द्रौपदीने आपल्या पतीकडे पाहिलं. द्रौपदीला असं वाटलं आपले पती आता मला वाचवतील, माझ्याकडे येतील असं वाटलं. ते द्रौपदी भर सभेमध्ये थांबलेले आहे. दुःशासनही थांबलेला आहे. दुर्योधन आवाज देतोय, दुःशासना उभं काय केलं, तिचे वस्त्र फेड. द्रौपदीने आपल्या पतीकडे पाहिलं. तिला वाटलं आपले पती तरी येतील ना, माझी लाज राखीतील. पण काय करावं, पती सुद्धा त्या ठिकाणी ते वाचू शकेल नाहीत. त्यांनी माना खाली घातल्या, कारण ते हारलेले होते. पतीकडे पाहिलं, पाची पती त्यांनी माना खाली घातल्या. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य त्यांनीही माना खाली घातल्या. सर्वांनी माना खाली घातल्या. त्यावेळेस द्रौपदीने भगवान परमात्म्याकडे काय केली, याचना केली. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला, वेळ का सकया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला, वेळ का सकया लाविला. द्रौपदीने भगवान परमात्म्याची आराधना केली. द्रौपदी भगवान परमात्म्याला म्हणते, देवा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. याचना केली. आल्या याचकासी धवोय धनी, याचना केली भगवान परमात्म्याने. भगवान परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित झाले. पण भगवान परमात्मा विचार करू लागले, द्रौपदी अशा अवस्थेमध्ये आहे, तो दुःशासन द्रौपदीचे वस्त्र फेडतो आहे. मग आपण द्रौपदीला किती जरी साड्या दिल्या, जो फेडतो आहे तो नेसू कधी देईल. म्हणून भगवान परमात्मा त्या द्रौपदीची साडी झाले. द्रौपदीशी देता वस्त्र घडी, नेसता दिसेल उघडी, या लागी लवण सवडी, नेसली लुगडी सोय झाला. भगवान परमात्म्याने विचार केला, आपण जर या द्रौपदीला साड्या दिल्या तर ती नेसल कधी, कारण हा दुष्ट साड्या फेडतो, तो नेसू देईल कधी. म्हणून भगवान परमात्मा काय झाले, वस्त्र झाले. वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. हा कौरवी पांचाली सभे माझी आणिली, सभे माझी आणिली, वस्त्र हरणे वस्त्रे, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. कौरवी पांचाली सभे माझी आणिले, सभे माझी आणिले, वस्त्र हरणे वस्त्रे, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसे झाले माऊली. तो दुःशासन साड्या फेडतो आहे, पण द्रौपदीची साडी निघत नाही. भला मोठा ढीकची ढीक लावला, पण अक्षरशः तो दुःशासन घामाघूम झाला. म्हणजे त्या दुःशासनाने द्रौपदीच्या 999 साड्या फेडल्या, असं एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं आहे. एवढ्या साड्या त्या दुःशासनाने फेडल्या. मग तुम्ही सांगा, त्या द्रौपदीने भगवान परमात्म्याकडे फक्त याचना केली,
तर भगवान परमात्म्याने तिची इच्छा पूर्ण केली. हा भगवान परमात्मा हे बाळू मामा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. आपल्याकडे जे जे संकट येईल, आपल्यावर जे जे अरिष्ट येईल, ती फक्त अरिष्ट संकट बाळू मामांना सांगायचे आहेत. ते आलेले संकट आपोआप नाहीसे झाल्याशिवाय राहणार नाहीत, कारण बाळू मामा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 मग कोणी म्हणेल अहो बाळू मामा या ठिकाणी विराजमान झालेले आहेत, पण हे मंदिर बांधण्याची संकल्पना कोणाची होती? सर्वांची होती का? असं गावातल्या सर्व लोकांना वाटत होतं का या ठिकाणी बाळू मामाचं मंदिर व्हा? नाही महाराज, सर्वांना वाटत नव्हतं, फक्त एकाला वाटत होतं. एकामुळे फक्त एकाला त्याने दुसऱ्याला सांगितलं आपल्याला या ठिकाणी बाळू मामाचं मंदिर या ठिकाणी बांधायचं आहे. ती संकल्पना अशी अशी वाढत गेली आणि हे या ठिकाणी सुंदर असं मंदिर झालं. कुणामुळे? महाराज म्हणतात एकामुळे. ते अभंगाच्या तिसऱ्या चरणात एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे कैवाडे एकाच्या महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे. संकल्पना फक्त एकाच्या डोक्यात आलेली होती, फक्त एका व्यक्तीच्या, आणि त्या व्यक्तीने मनावर घेतलं. त्यांनी सर्वांना राजी केलं आणि सर्व बाळूमामा भक्त परिवारांच्या माध्यमातून तसेच पारेकर परिवाराच्या माध्यमातून हे भव्य दिव्य या ठिकाणी मंदिर निर्माण झालं. या ठिकाणी देवाची स्थापना झाली, मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली. देव सिंहासनावर बैसले, एकामुळे बसले त्यांनी, आणि त्याचं पुण्य त्या बसले, पण त्याचं कारण सगळ्यांना लाभ झाला. कारण एक उदाहरण सांगतो. गाय दूध देते, कुणासाठी देते गाय? फक्त वासरासाठी देते. पण नोहे असं होतं, त्यामुळे गायच्या वासराचं भागत आणि माणसाच्या वासराचं सुद्धा भागत. उरलं तर डेरीला, नाही तर पुन्हा डेरीला. विठ्ठल विठ्ठल बाळूमामाचं मंदिर ज्यांनी बांधलं, या पारेकर परिवाराच्या जो संकल्प होता तो पूर्ण झाला, पण त्याचा परिणाम आपल्या गावातील परिसरातील सर्व भक्त मंडळीला बहुतांची कोडे उगवी बहुतांची कोडे. आता कोडं राहणार नाही. कुणामुळं? एकामुळं. पाऊस जो पडतो आहे तो कुणासाठी पाऊस पडतो आहे? जो पाऊस पडतो आहे पावसाळ्यामध्ये कुणासाठी पाऊस पडतोय? तो आपल्यासाठी पाऊस पडत नाही, झाडांसाठी पाऊस पडत नाही, माणसासाठी पाऊस पडत नाही, फक्त एकासाठी पाऊस पडतो. तो म्हणजे चातक पक्षी. चातक पक्षासाठी पाऊस पडतो, आपल्यासाठी पडत नाही. पाणी भरपूर आहे, सगळी तळे भरलेले आहेत,
सगळं भरलेलं आहे, पण त्या भगवान परमात्म्याला माहिती आहे आपला हा माझा चातक पक्षी इतरत्र कोठेही पाणी पित नाही, तो माझ्याशी अनन्य आहे. त्याच्यासाठी तो भगवान परमात्मा पाऊस पडत असतो. विठाल विठाल तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची आराधना केली आणि लोकांना सांगितलं हात वर करून, आता देव विराजमान झालेले आहेत. तुमच्या ज्या ज्या काही इच्छा असतील त्या आता पूर्ण होणार आहे. तुम्ही फक्त संकल्पना मांडा, त्या देव भगवान परमात्मा पूर्ण करणार आहे. जरी एखाद्या जरी भगवान परमात्म्याला आणलं असलं तरी तो सर्वांची इच्छा पूर्ण करणार आहे. उगवे बहुतांची कोडे, बहुतांना सर्वांना तो आधार देणार आहे, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात? दोन कारण शेवटच्या चरणात महाराज सांगतात. दोही ठाई तो का, 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 दोही ठाई तो का. नाही पडो देत चुका, नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, नाही पडो देत चुका, नाही पडो देत चुका, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. आलयाच्या का होय धनी, आलयाच्या का होय, आलयाच्या का होय धनी, आलयाच्या का होय. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. महाराज शेवटच्या चरणात मध्ये म्हणतात, दोही ठाई तुका, नाही पडू देत चुका. एक म्हणजे भगवान परमात्मा हा सामर्थ्यवान आहे, कृपाळू आहे, दीनवत्सल आहे. हे कारण आहे, तो वत्सल आहे. फक्त आपण त्याच्याकडे काय करायचं? मागणं करायचं आहे. तुकोबाराय म्हणतात, हे मागणं आम्ही तुमच्याकडे मागणार आणि जनतेचा सर्व उद्धार करा असं सांगणार. दोही ठाई तुका, नाही पडू देत चुका. आज या पिंपरी या गावामध्ये श्री संत बाळूमामाच्या कळसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत. झालेली मोडकी तोडकी सेवा श्री संत बाळूमामाच्या चरणी समर्पित करतो. आणि सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते सर्व पारेकर परिवार आणि बाळूमामा भक्त मंडळी या सर्वांच्या वतीने ह्या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे. सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा झालेली आहे. न्यूनते पुरते अधिकते सरते, करोने घ्यावे तुमते विनवितू असे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. दोई टाई तुका, दोई टाई तुका, दोई टाई तुका, होनी टाई तुका, होनी टाई
की बोदेगावला जोग महाराजगड हा 2 वर्षापूर्वी स्थापन केलेला आहे. हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज कोंडगर यांनी हा गड स्थापन केलेला आहे. त्या गडावर गेल्या 2 वर्षापासून संस्था चालू आहे. या संस्थेवरचे हे विद्यार्थी आहेत. मी त्या ठिकाणी असतो. वर्ष दुसरं आहे. यावर्षी त्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षी शिबिर झालं, याही वर्षी उन्हाळी शिबिर या ठिकाणी आहे. गेल्या वर्षी शिबिर झालं, या ठिकाणी यावर्षी शिबिर आहे, उन्हाळी शिबिर. आता 15 तारखेला शिबिर चालू होणार आहे. 15 एप्रिल ते 15 मे या काळामध्ये शिबिर आहे, बाल सुसंस्कार शिबिर एका महिन्याचं. त्या शिबिरामध्ये मुलांना धर्म कसा असतो, आई वडिलांची सेवा, हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे एका महिन्यामध्ये त्याला दिलं जातं. ज्या कोणाला मुलांना, ज्यांच्या मुलांना शिबिरामध्ये पाठवायचं आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा आणि मुलांना एका महिन्यासाठी शिबिरामध्ये पाठवा. म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला काहीतरी त्यामध्ये बदल दिसल. तुमचा मुलगा घरी शिव्या देतोय ना, तो तुम्हाला शिव्या देणार नाही, तुमचं दर्शन घेईल, अशी मी तुम्हाला एक ग्वाही देतो. ही सूचना सर्वांनी लक्षात घ्या. आणि शिबिर हे मोफत आहे, 1ही रुपया नाही शिबिराला. शिबिर मोफत असल्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही आपल्या मुलाला फक्त शाळेला सुट्ट्या लागल्या की घेऊन या. एका महिन्याचं शिबिर आहे. त्या ठिकाणी हरिभक्त पारायण गोविंद महाराज मुळे, कृष्णा महाराज, मी आणि 2 अध्यापक असे 5-6 अध्यापक त्या ठिकाणी असतात. मुलं 50-60 विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. परिसरातील भाविक भक्त त्या ठिकाणी पंक्ती देतात आणि त्यातून हे सर्व शिबिराचा खर्चही त्यातून भागत असतो. कोण्याही विद्यार्थ्याकडून 1ही रुपया घेतला जात नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल.